त्या युनिव्हर्सिटीच्या साईटवर जाऊन सगळं चेक करू शकतात, की अजून एक्स्ट्राचं काय मागते युनिव्हर्सिटी. मी रेकमेंड करेल तुम्हाला, की जर्मन जेवढं चांगलं करतील तेवढं करा. आयल्स पण लागतं APS ना? सर्टिफिकेट लागतं. इंटरनॅशनल स्टुडंट जर तुम्ही असाल तर तुम्ही मोस्टली ट्राय करा की विंटरमध्ये अप्लाय करायचं. नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहेत की काय डॉक्युमेंट्स लागतात कॉलेजसाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करतात. पहिलं तर तुमचे मार्कशीट लागणार 10th आणि 12thचे. त्यानंतर तुमची डिग्री सर्टिफिकेट. आणि जर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही आलं असेल आणि तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही कॉलेजकडून प्रोव्हिजनल सर्टिफिकेट करून अप्लाय करू शकतात. आणि अजून तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतात, ते LOR लागणार, SOP लागणार. LOR किती लागणार? LOR 2 मिनिमम ठेवा तुमच्याकडे. जर तुम्हाला 3 द्यायचे असेल तुम्ही देऊ शकतात एक्स्ट्रा. जर वर्किंग एक्सपिरियन्स असेल तर त्याचाही तुम्ही LOR देऊ शकतात. प्लस मी त्याच्यात अजून ॲड करेल, की तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट पण द्यावे लागतात, कारण ते इझी पडतं युनिव्हर्सिटीला ट्रान्सक्रिप्टमध्ये तुमचे मार्क्स वगैरे सगळं बघणं. प्लस अजून ॲड करेल मी त्याच्यात. मी ऐकलंय की ट्रान्सक्रिप्ट खूप युनिव्हर्सिटी एनव्हलप मध्ये डायरेक्ट एनव्हलपमध्येच देतात. युनिव्हर्सिटीला पाठवतात की तुम्हाला देतात? नाही, आम्हाला भेटतं ट्रान्सक्रिप्ट. हातात देतात. हो, पण ते ते 20 sealed असते. 20 दिवसात येतं. सील्ड असतं पूर्ण. हा, मग काही युनिव्हर्सिटीला ट्रान्सक्रिप्ट पाठवायचे असतात पोस्टने. नाही तर काही आमच्या केसमध्ये आम्ही युनिव्हर्सिटी थ्रू अप्लाय केलं. मग आम्हाला अपलोड करावं लागलं ते युनिव्हर्सिटीवर ओपन करून ते. मग अच्छा, आम्ही ओपन केलं ओपन केलं होतं ते पूर्ण बरं ट्रान्सक्रिप्ट. बरं बरं. आणि मेनली तुम्ही लाईक डेडलाईन आणि लाईक केव्हा ॲप्लिकेशन स्टार्ट होते ते चेक करा. ते तुम्हाला डार्टच्या वेबसाईटवर किंवा यू कॅन गो थ्रू लाईक युनिव्हर्सिटी वेबसाईट, तिथे तुम्हाला मिळेल की केव्हा स्टार्ट होतं ॲप्लिकेशन. आणि बरं. तुम्ही तिकडनं लाईक काही युनिव्हर्सिटी युनिअसिस थ्रू करता आणि बाकीच्यांचं स्वतःचं ऑनलाईन पोर्टल असतं, तिथनं तुम्ही करू शकता. बरं. आणि मग डॉक्युमेंट मध्ये तू बोलला की 10th 12th आणि बॅचलर्सचा डिग्री सर्टिफिकेट किंवा प्रोफेशनल सर्टिफिकेट, आयल्स आयल्स पण लागतं APS ना? सर्टिफिकेट लागतं. आयल्स पण लागतं. हो, आयल्स पण लागतं. किती बँड होतं तुझं IELTS माझे मध्ये? 7 होते. 7 होते. हो, आता मिनिमम मोस्टली कॉलेजला 6.5 पर्यंत 6.5 लागतात. तर लागतंच या. रे मिनिमम. बेसिकली ट्राय करा की तुमचं 7 असेल तर तुम्हाला मोस्टली मेजॉरिटी ऑफ कॉलेजमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात. बर, ओके. आणि APS सर्टिफिकेट पण लागतं. APS कंपल्सरी. APS शिवाय तुम्हाला इथे सध्या ऍडमिशन तर भेटत नाही पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये. बरं त्याच्यामुळे APS सगळ्यांनीच कंपल्सरी केलंय. बरं. अजून डॉक्युमेंट्स ऍड करायचं म्हटलं तर सर्टिफिकेट कधी कधी ते कॉलेजची रिक्वायरमेंट तुम्ही आधी वाचली पाहिजे सगळी. जर कॉलेजची रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला A2 पर्यंत लागेल, तर तुम्हाला गोयते सर्टिफिकेट A2 पर्यंत केलंच पाहिजे तुम्ही गोयतेची आणि लेवल. तुम्ही काय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचे डॉक्युमेंट पाठवलेले काय? आम्ही जॉब केला होता, मग ते जॉबचे लेटर ऑफ मोटिवेशन प्लस तुमचा किती एक्सपिरियन्स आहे वगैरे ते सगळं लेटर तुम्हाला अपलोड करावं लागेल तिथे बरं. युनिसिसवर. बरं बरं. माझ्या केसमध्ये मी कॉलेजला असताना लाईक मी ATV व्हेकल बनवली होती, तर त्याच्यासाठी मला सर्टिफिकेट मिळालं, ते मी प्रेझेंट केलं होतं. ॲक्च्युली ते डॉक्युमेंट पण पाठवले. आणि तुम्ही जर काही कोर्सेस केलेत वोकेशनल कोर्सेस वगैरे, तर तुम्ही ते पण पाठवू शकता. ते पण थोडं हेल्प करतं. आणि माझ्या केसमध्ये मी अजून एक माझे फायनल इयरचं जे प्रोजेक्ट होतं इंजिनिअरिंगचं, तेही मी टाकलेलं. या कॉलेजमध्ये बेसिकली त्यांनी मला सेपरेटली एक मेल पण केलेला की तुम्ही मला सॉफ्ट कॉपी पाठवू शकतात का ह्याची, जे प्रोजेक्ट केलेलं आहे ते. सो मी तेही पाठवलेलं त्यांना. हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात. प्लस तुम्ही एकदा युनिव्हर्सिटीच्या साईटवर जाऊन सगळं चेक करू शकतात की अजून एक्स्ट्राचं काय मागते युनिव्हर्सिटी. सगळं दादवर सुद्धा अवेलेबल आहे की या युनिव्हर्सिटीला काय काय लागतं. तरी एकदा युनिव्हर्सिटी साईटवर जाऊन बघा कोणकोणत्या डॉक्युमेंटची लिस्ट आहेत ते अवेलेबल, आणि त्याप्रमाणे तुम्ही डॉक्युमेंटचा बंच करून अप्लाय करू शकतात. वेगवेगळे माध्यम आहे अप्लाय करण्यासाठी पण. युनिअसिस्ट आहे, अजून प्रायमस आहे, त्याच्या थ्रू पण तुम्ही अप्लाय करू शकता युनिव्हर्सिटी. आणि मी हे पण ऐकलंय की मी 10-15 युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करतो, तर मला 10-15 सेपरेट SOPs पाहिजे. सेम SOP चालणार नाही. हां, ॲक्च्युली ते डिपेंड करतं. तर ज्या युनिव्हर्सिटीचा जो कोर्स आहे पर्टिक्युलर, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे आणि तुमचं बॅचलर्सचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्याच्यानुसार तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकता. बरं. तू किती अप्लाय केलेलं? मी 5 युनिव्हर्सिटीनं अप्लाय केलं तर होतं. म्हणजे 5 डिफरंट 5 SOP होते. डिफरंट SOP होते. बरोबर. बरं. तू किती अप्लाय केलेलं? मी 10 अप्लाय केले होते. पण 10 10 SOP. वेगवेगळे SOP. ओके. आणि तू? सेम मी पण 10 केलेले आणि 10 SOP बनवले. बरं, ठीक आहे. आणि हे डॉक्युमेंट जे बोलला तुम्ही,
ह्या नोटराईज काय असायला पाहिजे, नॉन नोटराईज काय आहे? नोटराइज डॉक्युमेंट्स असले पाहिजे. जेव्हा तुम्ही पाठवतात युनिव्हर्सिटीमध्ये पोस्टने, तेव्हा ते डॉक्युमेंट्स नोटराइज असले तू पाहिजे. पाठवलेलं काय? हो, मी युनिव्हर्सिटीला जेव्हा अप्लाय केलेलं तेव्हा मला एका कॉलेजसाठी डॉक्युमेंट्स पाठवायला लागलेले. बरं. ते बेसिकली काय असतं की आपण ओरिजिनल नाही पाठवू शकत, तर झेरॉक्स तुमचे व्हॅलिड आहेत की नाही त्याच्यासाठी